नमस्कार, मी अंकिता पवार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आजच्या ठळक घडामोडी: प्रबोधन, मनोरंजन, उखाणा महोत्सव आणि बरेच काही. दिनांक 14 रोजी स्मार्ट न्यूज तर्फे होणार महिला दिन महोत्सव. त्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची युवा समितीची मागणी. बेळगावातील घटनेचे कोल्हापुरात पडसाद. खासदार संजय राऊत यांचा खणखणीत इशारा. कुपटगिरीतील गोठ्याला आग लागून म्हशी गंभीर जखमी. बोरगाववाडीतील नाईकबा पीकेपीएसने 1 कोटी ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण केले. मंदिरांवरील अपघातांच्या विरोधात 14 मार्च रोजी राष्ट्रीय अधिवेशन. 31 रोजी शेतकऱ्यांचा महापंचायत मेळावा. भाजप औद्योगिक विभागातर्फे स्वच्छ भारत अभियान. बिजगर्णी येथे कुस्ती मैदानात सौरभकडून सचिन एकलांगीवर चित. आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अण्वेकर गोल्ड. गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे. कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे. दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो. अण्वेकर गोल्ड. अण्वेकर गोल्ड 8843 8863. मैत्रिणींनो नमस्कार. स्मार्ट न्यूज प्रस्तुत नथीचा नखरा आणि उखाणा एक अभिनव स्पर्धा आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. या स्पर्धेमध्ये सहभागी व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. मैत्रिणींनो, आपल्याला फक्त इतकेच करायचे आहे. आपल्या पतिरायांच्या नावाचा उखाणा घ्यायचा आहे, तोही अगदी पारंपरिक वेशभूषा आणि नथीसह, आणि त्याचे व्हिडिओ शूटिंग करून स्मार्ट न्यूज कडे पाठवून द्या. चला तर मग ह्या बघू एखादा छानसा उखाणा. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या. अल्पावधीतच वाचकांचा मनाचा ठाव घेण्यात यशस्वी ठरलेले आणि लोकप्रियतेकडे वाटचाल करणारे स्मार्ट न्यूज माध्यम नवनवे उपक्रम राबवित आहे. या माध्यमाच्या प्रेक्षक आणि वाचक महिला वर्गासाठी दिनांक 14 रोजी महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावात अशा प्रकारचा महोत्सव प्रथमच होत आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून महिला वर्गासाठी प्रबोधन, मनोरंजन आणि उखाणा महोत्सव यांचा त्रिवेणी संगम साधला जाणार आहे. येथील समादेवी मंगल कार्यालयात रविवार दिनांक 14 रोजी सकाळी 10:30 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. स्मार्ट न्यूज तर्फे घेण्यात आलेल्या नथीचा नखरा आणि उखाणा या स्पर्धेला महिला वर्गाने उत्तम प्रतिसाद दिला आहे. या स्पर्धेतील महिला वर्गाचे उखाणे प्रत्यक्ष व्यासपीठावर सादर होणार आहेत. त्याचबरोबर उपस्थित महिला वर्गासाठी खुली उखाणे स्पर्धा सुद्धा घेण्यात येणार आहे आणि विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ देखील यावेळी होणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून कर्तबगार महिला वर्गाचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. या कार्यक्रमामध्ये बेळगावातील मराठा मंडळ संस्थेच्या इंग्रजी शाळेच्या प्राचार्या सुचिता कुलकर्णी, आदर्श समूहाच्या संचालिका पूनम गुलबानी, गुंतवणूक सल्लागार अनिता कणबर्गी यांची मुख्य उपस्थिती राहणार आहे. त्याचप्रमाणे शिशु सेवेचे व्रत घेऊन अखंडपणे कार्यरत असलेल्या रेणुका साळुंखे यांचा सत्कार देखील होणार आहे. वैश्यवाणी समाजाच्या वतीने देण्यात येणाऱ्या महिला पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात येणार आहे. सुप्रिया अशोक बैलूर आणि अश्विनी अरुण कलघडगी यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. महिला वर्गासाठी बरेच काही घेऊन येणारा हा सोहळा अनुभवण्यासाठी या कार्यक्रमाला महिला वर्गाने मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची युवा समितीची मागणी. बेळगाव शहर आणि परिसरात समाजकंटकांकडून या ना त्या कारणाने वारंवार सामाजिक शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. समाजकंटक मराठी भाषकांना सातत्याने डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. याची गंभीर दखल घेऊन बेळगावची शांतता भंग करणाऱ्या समाजकंटकांवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि बेळगाव शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. समाजकंटकांवर कारवाईच्या संदर्भात पोलीस आयुक्त त्यागराजन यांना आज शनिवारी निवेदन देण्यात आले. पोलीस आयुक्त त्यागराजन यांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि समाजकंटकांवर कारवाईचे आश्वासन दिले आहे. बेळगाव शहर परिसरात मराठी भाषिकांना डिवचण्याचे काम सातत्याने सुरू आहे. काल शुक्रवारी ही समाजकंटकांनी बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावर हल्ला चढवताना
वाहनाच्या पाठीला काळे फासण्याचा प्रकार केला होता। त्यानंतर बेळगाव शहरात मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी आज पोलीस आयुक्त त्यागराजन यांची भेट घेतली। वारंवार सामाजिक शांतता भंग करणाऱ्या कार्यकर्त्यांवर समाजकंटकांवर कारवाईची आग्रही मागणी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी केली। युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहितीही आयुक्त त्यागराजन यांना दिली। यावेळी शुभम शेळके यांच्यासह प्रकाश शिरोळकर, अरविंद नागनुरी, श्रीकांत कदम आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते। जो प्रकार बेळगावात घडतोय त्यासाठी आम्ही इथं पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलोय। खरं तर जो प्रकार घडतोय त्याला प्रशासनाचा पाठिंबा आहे की काय हा प्रश्न आमच्यातून पडतोय। कुठल्याही प्रकारची कारवाई त्यांच्यावर होत नाही। काल तर चक्क त्यांनी वैयक्तिक हल्ला आमच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांच्या गाडीवर आणि त्यांच्या कार्यालयावर केला। त्यासाठी त्यांच्यावर ॲक्शन काय घेतलेली आहे आणि जो गावकरी हॉटेलमध्ये प्रकार घडला त्या संदर्भात आम्ही मागेसुद्धा निवेदन दिलं होतं। जो कर्नाटकाने नियम बनवला आहे शॉप्स अँड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट रूल 24A त्याला हायकोर्टानं छेद दिला आहे, कर्नाटक हायकोर्टानं छेद दिला आहे। कुठल्याही राज्याचा कायदा हा संविधानापेक्षा मोठा असू शकत नाही। इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ॲक्ट 29 आणि 24च्या माध्यमातून हा जो कायदा राज्यानं बनवला आहे तो असंवैधानिक आहे, इट इज अनकॉन्स्टिट्युशनल असा निकाल हायकोर्टानं दिला असून सुद्धा कोर्टाच्या आदेशाच्या बाहेर हे लोक असे प्रकार करत असताना हे कोर्टापेक्षा किंवा कायद्यापेक्षा मोठे आहेत काय हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारून घेतला पाहिजे। बेळगावातील घटनेचे कोल्हापुरात पडसाद। सीमाभाग शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्यावरील कानडी पोलिसांच्या समोरच आज कन्नडिगांनी हल्ल्याचा केलेला प्रयत्न तसेच मराठी भाषिक फलकांना काळे फासण्याच्या प्रकाराचे संतप्त पडसाद कोल्हापुरात उमटले। कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील कर्नाटक परिवहनच्या बसच्या कानडी फलकांना काळे फासून कर्नाटकात परत पाठविण्यात आले। कर्नाटक सरकारच्या वरद हस्ताने कन्नडिगांकडून हल्ले होत आहेत। आज तर बेळगाव शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर एकटे असताना बेळगाव जिल्ह्यातील रामलिंगण गल्ली येथील शिवसेना कार्यालयाजवळ हल्ल्याचा प्रयत्न झाला। शिवाय बेळगावात मराठी भाषिक फलकांवर काळे फासून तोडफोडीचे प्रकार झाले। दरम्यान यापुढे कर्नाटक परिवहनच्या एकही बस तसेच ट्रकना कोल्हापुरात प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला असून येथील कन्नड व्यावसायिकांचे व्यवहारही यापुढे करू न देण्याचा इशाराही शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांनी यावेळी दिला। कानडी पोलिसांच्या समोरच मराठी भाषिकांना जाणीवपूर्वक डिवचण्याचा हा प्रकार झाल्याने येथील संतप्त शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली मध्यवर्ती बस स्थानक परिसरात जाऊन कर्नाटक परिवहनच्या फलकांवर काळे फासले तसेच मराठी भाषिकांवर अत्याचार करणाऱ्या कर्नाटक सरकार विरोधात तीव्र निदर्शने केली। बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या गाडीच्या जिल्हाप्रमुख या बोर्डाला काळं फासण्याचा प्रयत्न कन्नड वेदिका रक्षक संघटनेने केलेला आहे। याला आज आम्ही चोख उत्तर नाही तर चांगलं सडसडीत उत्तर देण्याची गरज आहे। मराठीत असताना पोटसूळ आणि पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये हा प्रकार झालेला आहे। ही अत्यंत निंदनीय घटना आहे। आम्ही याचा निषेध व्यक्त करतो आणि कर्नाटकच्या एसटी आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही। कर्नाटकच्या लोकांना या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही कुठला व्यवहार करून देणार नाही आणि कर्नाटकमधून येणारे जे ट्रक आहेत त्या ट्रकला आम्ही महाराष्ट्रामध्ये प्रवेश बंदी करणार आहोत। खासदार संजय राऊत यांचा खणखणीत इशारा। मराठी भाषिकांवरील हल्ले पाहता कर्नाटकातील सुव्यवस्था बिघडली आहे। विशेषतः बेळगावातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे। यासाठी बेळगावात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन शिष्टमंडळ पाठवून तेथील मराठी भाषिकांचे रक्षण करायला हवे असे मत महाराष्ट्रातील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे। नवी दिल्ली येथे एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले। बेळगावात सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवावे नाहीतर हा तणाव वाढेल। मी सुद्धा बेळगावात जायचा प्रयत्न करणार आहे। बेळगाव देखील या देशाचा अविभाज्य घटक आहे। राष्ट्रीय एकात्मता आम्ही मानतो आणि कर्नाटकानेही ती मानावी। जर कर्नाटकाने आम्हाला भाग पाडलं तर आम्ही उचलणारी पावले सरकारी नसतील तर ती राजकीय असतील असा सूचक इशारा देखील त्यांनी दिला। पण सध्या तिकडल्या लोकांना आपल्या संरक्षणाची गरज आहे। ज्या पद्धतीने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील यांच्यावर ते कन्नड वेदिकावाले जे आहेत ते हल्ले करतायत किंवा आमच्या कार्यालयावरती हल्ले करतायत, ते पाहता कर्नाटक विशेषतः बेळगाव भागातली कायदा सुव्यवस्था पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे।
कुपटगिरीत गोठ्याला आग लागून म्हशी गंभीर जखमी। कुपटगिरी तालुका खानापूर येथील महादेव दत्तू पाटील या शेतकऱ्याच्या घराशेजारी असलेल्या गोठ्याला शुक्रवारी सायंकाळी अचानक आग लागून 2 म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत। लागलीच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली, त्यामुळे शेजारी असलेल्या घरांना आगीचा धोका होऊ शकला नाही। शेतकरी महादेव दत्तू पाटील यांच्या घराला लागून जनावरांचा गोठा आहे। त्या गोठ्यात लाकडे आणि स्वयंपाकासाठी लागणारे जळण ठेवण्यात आले होते। या गोठ्याला शुक्रवारी अचानक आग लागली। यावेळी गोठ्यात असलेल्या म्हशींना प्रयत्न करून बाहेर काढण्यात यश आले, मात्र आगीची झळ बसल्याने म्हशी गंभीर जखमी झाल्या आहेत। काही वेळातच घरच्या छताने पेट घेतला। लागलीच खानापूर अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात यश मिळाले, अन्यथा शेजारील घरांना आगीची झळ पोहोचली असती। या दुर्घटनेत महादेव पाटील यांचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे। दुर्घटनेत नुकसान झालेल्या पाटील कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी खानापूर पीकेपीएसचे संचालक शंकर पाटील यांनी केली आहे। या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे। बोरगाववाडीतील नाईकबा पीकेपीएसने 1 कोटी ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केले। बोरगाववाडी तालुका निपाणी येथील नाईकबा पीकेपीएस सोसायटीने पहिल्या वर्षांमध्ये 1,32,17,000 रुपये ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याची माहिती सोसायटीचे चेअरमन संजय सौंदलगे यांनी दिली। ते सोसायटीच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त बोलत होते। अध्यक्षस्थानी हाल शुगरचे संचालक रामगोंडा पाटील होते। पुढे बोलताना सौंदलगे म्हणाले, संस्थेची 130 सभासद संख्या आहे। शेअर भांडवल 5,41,500 रुपये, कर्ज वितरण 67,76,200 रुपये, गुंतवणूक 30,50,000 रुपये, एकूण शिल्लक 38,75,800 रुपये आहे। त्यामुळे संस्थेने पहिल्याच वर्षी समाधानकारक प्रगती केली असल्याचे सांगितले। यावेळी सकाळी प्रथमतः सौ आणि श्री अनिल खोत यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा संपन्न झाली। यावेळी अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। मंदिरांवरील आघातांच्या विरोधात 14 मार्च रोजी राष्ट्रीय अधिवेशन। मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघ आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने 14 मार्च 2021 या दिवशी दुपारी 4:30 ते सायंकाळी 7 वाजता ऑनलाईन मंदिर संस्कृती रक्षा राष्ट्रीय अधिवेशन 2021 घेण्यात येणार आहे। यात अधिकाधिक मंदिर विश्वस्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे प्रवक्ते श्री सुनील घनवट यांनी केले आहे। या राष्ट्रीय अधिवेशनात मंदिरांवर कशा प्रकारे आघात होत आहेत, आघातांच्या विरोधात यशस्वी लढा देणाऱ्या संघटना तथा अधिवक्ते यांचे मार्गदर्शन तसेच मंदिर संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी ठराव पारित करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे। यात पाकिस्तानमधील मंदिरांची स्थिती, सिंधी समाजाचे संतोष महाराज, काश्मीरमधील मंदिरांविषयी जम्मू येथील अधिवक्ता अंकुर शर्मा, कर्नाटकातील मंदिरांविषयी श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक, महाराष्ट्रातील मंदिरांविषयी हिंदू विधिज्ञ परिषदेचे अधिवक्ता रवींद्र इचलकरंजीकर यांच्यासह अनेक वक्ते मार्गदर्शन करणार आहेत। या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण यूट्यूबच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। मंदिर संस्कृति रक्षा राष्ट्रीय अधिवेशन, यह अधिवेशन पूरे भारत भर के मंदिर विश्वस्त, पुरोहित, पुजारी, मंदिर से संबंधित कार्य करने वाले सभी हिंदुत्वनिष्ठ तथा अधिवक्ता, इनके लिए लिया जा रहा है। आज पूरे भारत भर में अगर हम देखते हैं तो मंदिरों का सरकारीकरण हो, मंदिरों में मूर्तियों का भंजन हो, उसके साथ साथ मंदिरों में देवताओं की विडंबना हो, ऐसे अनेकों उदाहरण पूरे भारत भर में सामने आए हुए हैं। 31 रोजी शेतकऱ्यांचा महापंचायत मेळावा। बेळगावमध्ये केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या महामेळाव्यासाठी जागा देण्यात आली होती, परंतु शेतकरी संमेलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जागा देण्यात येत नाही। या पार्श्वभूमीवर 31 मार्च रोजी बेळगावच्या चन्नमा सर्कल येथे शेतकरी महापंचायत मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शेतकरी नेते चुक्की नंजुंडस्वामी यांनी दिली। ते म्हणाले की हावेरी आणि शिवमोगा जिल्हा प्रशासनाने जागा दिली आहे, परंतु बेळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातून जागा उपलब्ध करून दिली जात नाही। त्यामुळे बेळगावमधील चन्नमा सर्कलमध्ये 31 मार्च रोजी शेतकरी महापंचायत मेळावा आयोजित करण्यात आला आहे। जर जिल्हा प्रशासनाने पोलिसी बळाचा वापर केल्यास या ठिकाणी जेल भरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। दिल्लीत ऊन पावसाची पर्वा न करता शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या कृषी बिलांचा निषेध केला आहे।
सिंघ सीमेवर 100हून अधिक लोकांनी आपले बलिदान दिले आहे। काळे कायदे त्वरित मागे घ्यावेत, समर्थन मूल्य धोरणांच्या कायदेशीर समर्थनासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत असे म्हणणे त्यांनी मांडले। भाजप औद्योगिक विभागातर्फे स्वच्छ भारत अभियान। भारतीय जनता पक्ष महानगर औद्योगिक विभाग, दक्षिण मंडळ औद्योगिक विभाग आणि सूक्ष्म औद्योगिक विभाग वर्गाचे अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते यांच्यातर्फे उद्यमबाग बेमको चौकात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले। तसेच उद्यमबाग येथील सार्वजनिक बस स्थानक वापरात नव्हते, त्यामुळे KSRTCच्या बस थांबत नसल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे। याची वाहतूक पोलीस आणि उद्यमबाग पोलिसांनी दखल घ्यावी असे सांगण्यात आले। या अभियानात महानगर भाजपचे अध्यक्ष शशिकांत पाटील, दिनेश शिरोळकर यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते। बिजगर्णी येथील कुस्ती मैदानात सौरभकडून सचिन एकलांगीवर चित। महाशिवरात्र निमित्त बिजगर्णी येथे झालेल्या कुस्ती आखाड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील राशीवडचे मल्ला सौरभ पाटीलने सचिन शिरगुप्पीला एकलांगी डावावर चितपट करून प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले। द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत सुनील ठाणप याने शेखर मुचंडीकर याला पराभूत केले। श्री कलमेश्वर फार्मर्स प्रोसेसिंग सोसायटी बिजगर्णी यांच्या वतीने आयोजित आणि मोनाप्पा भाष्कळ यांच्या सौजन्याने हे कुस्ती मैदान झाले। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। श्री गुरु कॉलेज ऑफ नर्सिंग। भारतामध्ये सुमारे 20 लाख नर्सेसची कमतरता भासते आहे। यासाठी नर्सिंग अभ्यासक्रम शिकून उत्तम प्रशिक्षण घेता येते। विज्ञान शाखेमध्ये 12वी उत्तीर्ण विद्यार्थी यासाठी प्रवेश घेऊ शकतात। बेळगावातील श्री गुरु कॉलेज ऑफ नर्सिंग मध्ये या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू आहेत। हा अभ्यासक्रम राजीव गांधी आरोग्य विद्यापीठाकडून प्रमाणित आहे। यासाठी योग्य सुविधा आणि तज्ञांकडून प्रशिक्षण उपलब्ध आहे। प्रशिक्षणानंतर नोकरीची हमी निश्चित। प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध। प्रवेश अर्ज करण्यासाठी दिनांक 31 मार्च अखेरची तारीख। अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क साधा 9035511239 किंवा 8310400603 वर। Poddar Brothers Jewelers, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। दवाखान्यातून गावी परतण्यासाठी चालत जाणाऱ्या चिकदिनकोप येथील एका महिलेच्या गळ्यातील 4.5 तोळ्याचे गंठण हिसकावून घेऊन दुचाकीवरील भामट्यांनी पलायन केले आहे। शुक्रवारी भर दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास मठ गली येथील जैन बस्तीजवळ ही घटना घडली असून मोटारसायकलवरून घेतलेल्या दोघा भामट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली आहे। चेन स्नॅचिंगच्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे। यासंबंधी सुजाता पारिश पाटील राहणार चिकदिनकोप, तालुका खानापूर यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे। या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत। चेन स्नॅचिंगच्या घटनेनंतर भामट्यांच्या शोधासाठी शहरातील इतर पोलीस स्थानकांनाही माहिती देण्यात आली।
कित्तूरमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून अमृत महोत्सव कार्यक्रम शनिवार दिनांक 12 रोजी कित्तूर येथे झाला। बेळगाव जिल्हा कित्तूर, मंड्यामध्ये शिवापूर, चिक्कबळ्ळापूर मधील विधुराश्वत आदींसह 75 ठिकाणी अमृत महोत्सव साजरा करण्यात आला। आमदार महांतेश दोड्डगौडर अध्यक्षस्थानी होते। अहमदाबाद मधील साबरमती आश्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी भेट देऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला आणि चरख्याला पुष्पहार अर्पण केला। यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित केले। याचे लाईव्ह प्रसारण देशभर झाले। कित्तूर राणी चन्नम्मा यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाची ही आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी करून दिली। कित्तूर मधील कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, विधान परिषदेतील सत्तारूढ पक्षाचे मुख्य प्रमोद महांतेश कवडगीमठ, खासदार अण्णासाहेब जोल्ले, काडा अध्यक्ष VI पाटील आदी उपस्थित होते। वीर सौधमध्ये महात्मा गांधींच्या छायाचित्रांचे प्रदर्शन। स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवार दिनांक 12 रोजी काँग्रेस रोडवरील वीर सौध येथे महात्मा गांधी यांच्या छायाचित्र प्रदर्शन आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या माहिती पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले। महापालिका आणि जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला। आमदार अभय पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले। स्वातंत्र्य सैनिकांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात कार्यक्रम होत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले। विद्यार्थ्यांसाठी निबंध चित्रकला स्पर्धा झाल्या। विजेत्यांना महापालिका आयुक्त KH जगदीश यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली। आयुक्त जगदीश यांनी 75 आठवड्यात उद्याने आणि नूतनीकरण केलेल्या तलावांच्या आवारात वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम होणार असल्याची माहिती दिली। स्मार्ट सिटी अभियंत्यांच्या घराशेजारी अस्वच्छतेचा डोंगर। राणी चन्नम्मा नगर या ठिकाणी स्मार्ट सिटीची कामे अर्धवट राहिलेली आहेत, त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतो आहे। या ठिकाणी पाईपलाईन फुटून पाणी तुंबून राहत आहे, त्यामुळे या ठिकाणी डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे। त्यामध्ये डास आणि अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे। विशेष म्हणजे स्मार्ट सिटीचा अभियंता असणारा अधिकारी याच अस्वच्छ परिसरातील रहिवासी आहे। असे असूनही या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे। या अस्वच्छतेचा उपद्रव नागरिकांना सहन करावा लागत आहे। ही वसाहत उच्चभ्रू म्हणून ओळखली जाते, मात्र या ठिकाणी निर्माण झालेल्या नागरी गैरसोयींमुळे येथे बकाल स्वरूप प्राप्त झाल्याची तक्रार आहे। राणी चन्नम्मा नगर येथील रहिवासी वर्गाला अस्वच्छतेचा आणि अनारोग्याचा सामना करावा लागतो आहे। येथील स्वच्छता मोहिमेने इकडे व्यापक लक्ष पुरवण्याची गरज आहे। याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकातून होत आहे। SG बाळेकुंद्री संस्थेतर्फे महिला दिन साजरा। येथील SG बाळेकुंद्री शिक्षण संस्थेतर्फे महिला दिन साजरा करण्यात आला। यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। केंद्रीय महिला सशक्तीकरण विभाग समन्वयक प्राध्यापिका चित्रक्षी कुर्तकोटी यांचे स्वागतपर भाषण झाले। सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ आणि बेळगावच्या डॉक्टर नीता देशपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या। महिलांची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आणि आरोग्याचा कालावधी आयुष्यापेक्षा महत्त्वाचा असतो, ही वस्तुस्थिती आहे असे त्यांनी सांगितले। सेंट पॉल PU कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर पद्मिनी रवींद्रन पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। या मान्यवरांचा सत्कार डॉक्टर FV मानवी यांच्या हस्ते करण्यात आला। प्राचार्य सिद्धरामप्पा VET यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी संस्था परिसर स्वच्छ आणि हरित ठेवणाऱ्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला। शिल्पा पालनकर यांनी आभार मानले। श्री कालिका दैवज्ञ महिला मंडळाचा महिला दिन साजरा। येथील 8 मार्च जागतिक महिला दिन हा साजरा करण्यासाठी कालिका दैवज्ञ महिला मंडळाच्या सर्व सदस्यांनी एकत्र येऊन निसर्गाच्या सानिध्यात मंडळाच्या अध्यक्षा शुभांगी कारेकर यांच्या फार्म हाऊसवर वनभोजनाचा आस्वाद घेत आणि निरनिराळे खेळ खेळून साजरा केला आणि सर्व सदस्यांना भेटवस्तू दिल्या। यासाठी अध्यक्षा शुभांगी कारेकर, उपाध्यक्षा सुलभा कारेकर, सचिव विनीता शिरोडकर, खजिनदार शैलजा कारेकर, उपखजिनदार नम्रता महागावकर यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला। कित्तूर ते नंदगड सायकल फेरीत 75 जणांचा सहभाग।
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कित्तूर येथील संगोळी रायण्णा स्मारक ते नंदगड येथील रायण्णा स्मारकापर्यंत शुक्रवार दिनांक 12 रोजी सायकल फेरी झाली। यामध्ये 75 सायकलपटूंनी भाग घेतला होता। तत्पूर्वी जिल्हाधिकारी एम.जे. हिरेमठ यांच्या हस्ते सायकल फेरीचे उद्घाटन झाले। बेळगावातील कित्तूर शनमा चौकात आगमन होताच जिल्हा प्रशासनातर्फे फेरीचे स्वागत झाले। आमदार अनिल बेनके, आयुक्त के.ए. जगदीश, KSRPचे कमांडंट हंजा हुसेन यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। अश्लील सीडी प्रकरणी युवतीसह 5 जण SIT पोलिसांच्या ताब्यात। माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्या अश्लील सीडी प्रकरणी युवतीसह 5 जणांना SIT पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे। या आक्षेपार्ह सेक्स स्कॅन्डलमुळे जलसंपदा मंत्री रमेश जारकिहोळी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर आता आक्षेपार्ह अश्लील व्हिडिओ प्रकरणात सामील झालेल्या युवतीसह 5 जणांना ताब्यात घेऊन SITने चौकशी सुरू केली आहे। सीडी प्रकरणात गुंतलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी पोलीस, SIT आणि अन्य तपास यंत्रणांनी पूर्ण प्रमाणात तपासणी सुरू केली आहे। पहिल्याच दिवशी तपास पथकाने बेंगळूरच्या विजयनगर येथील एका खोलीतून सीडी प्रकरणात सहभागी असणाऱ्या एका व्यक्तीसह एका युवतीला ताब्यात घेतले आहे। यामध्ये सीडीचे चित्रण संपादित करणारा तसेच सीडीसाठी संवाद लिहिणाऱ्याचा यामध्ये समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे। कर्नाटक राज्यस्तरीय टॅक्स प्रॅक्टिशन चषक स्पर्धेला प्रारंभ। कर्नाटक स्टेट टॅक्स प्रॅक्टिशन असोसिएशन आयोजित शनिवारी सकाळी युनियन जिमखाना मैदानावर कर्नाटक राज्यस्तरीय टॅक्स प्रॅक्टिशन चषक मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। शनिवारी सकाळी या स्पर्धेचे उद्घाटन SGSTचे जॉईंट कमिशनर RD मेघण्णावर यांच्या हस्ते क्रिकेट यष्टीला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्यांना सलामी सामन्यातील गदक आणि बेंगलोर या दोन्ही क्रिकेट संघातील क्रिकेटपटूंचा परिचय करून देण्यात आला। यावेळी KSTPA बेंगलोरचे S नंजुड प्रसाद, KSTPA बेंगलोरचे स्पोर्ट्सचे चेअरमन महांतेश मुदनूर, बेळगाव जिल्हा टॅक्स प्रॅक्टिशनचे अध्यक्ष HM हणंगडी, सचिव संजीव भडगंडी आदी उपस्थित होते। कुस्ती प्रशिक्षक पूनम शिवणगेकरचा सत्कार। तालुक्यातील पहिल्या महिला NIS कुस्ती प्रशिक्षक झाल्याबद्दल पूनम शिवणगेकर हिचा कैलासवासी चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समितीतर्फे सत्कार करण्यात आला। कुस्ती समितीचे अध्यक्ष शंकर मुचंडी, कार्याध्यक्ष गुलाब जंगू शेख यांच्या हस्ते पूनमला शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले। प्रारंभी अशोक हलगेकर यांनी स्वागत करून पूनमचा परिचय दिला। पूनमने सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। यावेळी आनंद जाधव, प्रभाकर हलगेकर, ईश्वर पाटील, कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील, कुस्ती प्रशिक्षक मारुती घाडी, सदानंद हलगेकर, अनिल चौगुले, डॉक्टर समीर शेख, कॅप्टन गिरीश, विनोद जाधव, आनंद जांभोटकर, धनंजय हदगल आदी उपस्थित होते। VB किरण श्री गणेश किताब विजेता तर उमेश गंगाने बेस्ट पोझर। बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ यांच्या वतीने भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेल्या 16वी श्री गणेश जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत ऑक्सिजन जिमचा VB किरण याने चॅम्पियन ऑफ चॅम्पियन किताब पटकावला, तर पॉलीहायड्रॉन जिमचा उमेश गंगाने बेस्ट पोझरचा मानकरी ठरला। विविध वजनी गटात झालेल्या सदर स्पर्धेत उमेश गंगाने प्रताप कालकुंद्रीकर, सागर हडीमनी, प्रशांत पाटील, प्रसाद बाचीकर, अफरोज तहसीलदार यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला। स्पर्धेनंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स विजेता VB किरण याला श्री गणेश किताब सह रोख 5000 रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। तसेच बेस्ट पोझर विजेत्यास आणि प्रवक्ते आणि प्रत्येक गटातील प्रथम पहिल्या 5 क्रमांक विजेत्यांना रोख रक्कम, चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। करेला स्पर्धेत यशवंत सुतार यांना विजेतेपद। झेंडा चौक श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित दिवंगत रावसाहेब गोगटे स्मृती चषक टॉप 10 करेला स्पर्धेत यशवंत सुतार यांनी विजेतेपद पटकाविले। गजानन गावडोजी उपविजेता ठरले। स्पर्धेत 16 स्पर्धकांनी भाग घेतला होता। तत्पूर्वी रामनाथ मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता स्पर्धेचे उद्घाटन झाले। बक्षीस समारंभाला पुरस्कर्ते शिरीष गोगटे, संजय सुंडकर, आंतरराष्ट्रीय पंच अजित सिद्धण्णावर, श्रीकांत देसाई, गिरीश पाटणकर, मिलिंद पाटणेकर, अमित किल्लेकर, गणेश गुंडप, प्रदीप सिद्धण्णावर, सुयश मुरकुंबी, MK गुरव,
एम गंगाधर, हेमंत हवळ, बसवराज अरळीमट्टी, सुनील राऊत यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले। मोरिया जिमचे संचालक शेखर जानवेकर यांनी विजेत्यांना टी-शर्ट्स प्रदान केले। कडोलीतील कुस्ती मैदानाला प्रतिसाद। कडोली येथील दूरदुंडेश्वर मठातर्फे महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 11 रोजी कुस्ती मैदान झाले। यात पहिल्या आणि दुसऱ्या कुस्ती बरोबरीत सुटली। यावेळी लहान मोठ्या चटकदार कुस्त्याही झाल्या। प्रारंभी हुक्केरी विरक्त मठाचे शिवबसव स्वामी, कडोली मठाचे गुरु बसवलिंग स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत काकती पोलीस स्थानकाचे निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर यांनी फीत सोडून आखाड्याचे उद्घाटन केले। कर्नाटक केसरी प्रकाश मुदोळ यांनी श्रीफळ वाढविले। व्यासपीठावर उद्योजक चंद्रकांत केदारी, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना अध्यक्ष विश्वनाथ पाटील उपस्थित होते। सामाजिक कार्यकर्ते बाबूलाल पठाण यांचे निधन। विष्णू गल्ली दर्गा वडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते बाबूलाल सुलेमान पठाण वय 68 यांचे शनिवार दिनांक 13 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या पश्चात आई, पत्नी, 2 मुलगे, 2 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे। सायंकाळी 5 वाजता विष्णू गल्ली दर्गा मुस्लिम स्मशानभूमीत दफन विधी केला जाणार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।